आज मस्त व्हेज मोमोजचा बेत होता। हे मोमोज घरातच बनवले ना तर मला एवढी मज्जा आली आणि आकारसुद्धा बघा किती परफेक्ट बनला होता आणि टेस्टसुद्धा। त्यासोबत मी एक मस्त मेयोचं डीप बनवलं होतं, त्यामध्ये मेयो, त्यानंतर चीज स्प्रेड, पिझ्झा सीझनिंग आणि चिली फ्लेक्स ॲड केले होते। आणि मोमोजसाठीची ही रेड चटणीसुद्धा मी घरातच बनवली होती, तिची रेसिपीसुद्धा मी पुढे शेअर करणार आहे। तर हे मोमोज एवढे टेस्टी बनले होते, मुलींना खूपच जास्त आवडले आणि घरात बनवण्याची मज्जाच वेगळी आहे। अगदी स्वच्छ वातावरणात सगळं बनवलं जातं, शिवाय मुलांना किंवा आपल्याला हानिकारक असा कोणताही इन्ग्रेडियंट आपण वापरत नाही। त्यामुळे मला घरात बनवलेल्या पदार्थांवर खूपच जास्त विश्वास आहे। जरी आपण काही अनहेल्दी पदार्थ वापरत असू तरीसुद्धा मुलांना बाहेरचं काहीतरी खायला देण्यापेक्षा घरातच बनवून द्यावं, म्हणजे निदान स्वच्छ वातावरण असतं आणि हानिकारक इन्ग्रेडियंट्ससुद्धा नसतात। तर बघा, सगळ्यात अगोदर मी 3.5 कप एवढा मैदा मीठ आणि तेल टाकून मावशींकडे दिला, तर त्यांनी मस्त सॉफ्ट असा तो भिजवून दिला। मग मी अर्ध्या तासासाठी त्याला रेस्ट होऊ दिलं। एका कढईमध्ये 1 चमचा बटर आणि थोडंसं तेल ॲड करून हिरवी मिरची कट करून ॲड केली। नंतर 3 मध्यम आकाराचे कांदे फाईनली चॉप करून ॲड केलेत आणि कोबीसुद्धा, जो पत्ता कोबी आहे तो ॲड केला। मीठ टाकून सगळं काही छान अगदी व्यवस्थित परतवून घेतलं, जेणेकरून कसलाही कच्चा वास याला शिल्लक राहायला नको। अद्रक लसूणची पेस्टसुद्धा 1 टेबलस्पून एवढी ॲड केली आणि अगदी व्यवस्थित परतवून घेतली। अद्रक लसूणच्या पेस्टचा सुद्धा कच्चा वास शिल्लक राहायला नको, अशी ही अगदी छान परतून घ्यायची आणि मस्त सगळं परतून झालं की झाकण ठेवून जरा स्टीम होऊ द्यायचं। सकाळीच मी 2 लिटर दुधापासून मस्त अर्धा किलो एवढं पनीर बनवून ठेवलं होतं, त्यामुळे व्हेज मोमोजसाठी माझ्याकडे मस्त फ्रेश असं घरातच बनवलेलं पनीरसुद्धा होतं। ते मी किसून घेतलं, म्हणजे अर्धा किलोपैकी अर्धा पनीर मी इथे किसून घेतलं आणि ॲड केलं। त्यानंतर मिरेपूड ॲड केली, रेड चिली फ्लेक्स ॲड केलेत आणि पिझ्झा सीझनिंगसुद्धा ॲड केलं, कोथिंबीर कट करून ॲड केली आणि सगळं काही अगदी व्यवस्थित करून घेतलं। मिक्स 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 करायचं आणि छान परतवून घ्यायचं। बघा, स्टफिंग एकदम टेस्टी बनलं होतं। मी तर बनवता माझं स्टफिंग खाणं सुरू होतं, एकदम टेस्टी बनलं होतं। या स्टफिंगवर तर मोमोजची खरी टेस्ट अवलंबून असते। आणि आता बघा, मी रेड चटणी बनवायला सुरुवात केली होती। त्यासाठी उकळत्या पाण्यामध्ये 4 मस्त लाल लाल टोमॅटोज मी ॲड केलेत, म्हणजे टोमॅटोजला मी छान चिरा देऊन घेतल्या होत्या, ते ह्यामध्ये टाकले पाण्यामध्ये। नंतर ह्यामध्येच मी भरपूर असा सोललेला लसूण आणि लाल मिरची, माझ्याकडे काश्मीरी लाल मिरची नव्हती म्हणून मी जी वाळलेली मिरची होती ती ॲड केली आणि झाकण ठेवून अगदी छान सगळं सॉफ्ट होऊ दिलं। इथपर्यंत बॉईल करायचं की टोमॅटोजची बघा अशी साल बाजूला व्हायला हवी। नंतर हे सगळं काही थंड होऊ दिलं आणि त्याची प्युरी बनवून घेतली। एका कढईमध्ये मग थोडंसं तेल घेतलं, म्हणजे 1 टेबलस्पून एवढं तेल घेतलं, ही प्युरी ह्यामध्ये ॲड केली आणि चवीपुरतं मीठ ॲड करून सगळं काही छान मिक्स करून घेतलं। आता ह्यामध्येच मी काही पदार्थ टाकणार होते। यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर 1 टेबलस्पून एवढा, इथे मी शेजवान सॉस ॲड केला आणि 1 टेबलस्पून एवढं टोमॅटो केचप, त्यानंतर कोथिंबीरसुद्धा ॲड केली। कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी तर टाका किंवा नाही टाकली तरी चालेल। नंतर झाकण ठेवून चटणी निवांत शिजते आहे तोपर्यंत बघा, मैदा मस्त सॉफ्ट झाला होता। त्याचे छोटे छोटे पेढे बनवून घेतले आणि छोट्या छोट्या पुरी बनवून 1 टेबलस्पून एवढं स्टफिंग साधारणतः मी त्यावर ॲड केलं आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मोमो मस्त पॅक केला। मी इथे ज्या प्रकारे मोमोजचा आकार दिला आहे ना, मला ती पद्धत सोपी वाटते। मला मोदकसारखा गोल आकार देता येत नाही आणि ह्या प्रकारे मला खूप सोपं वाटतं, म्हणून मी असाच आकार देते। तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही मोमोजला देऊ शकता।
सगळ्यात अगोदर एक कडा पॅक करून घेतली आणि नंतर दोनही कडा अशा फोल्ड करत करत पॅक करायच्या आणि शेवटी ती समोरची कडा आहे ती सुद्धा पॅक करायची. आणि बघा किती मस्त असा मोमो तयार झालेला आहे. अशा प्रकारे सगळे मोमोज मी तयार करून घेतलेत आणि माझं हे छोटंसं मल्टीपर्पज केटल आहे, त्यामध्येच मी मोमोज स्टीम करणार होते. त्याच्या प्लेटला मस्त तेल ब्रश करून घेतलं आणि मोमोज ह्या प्लेटवर ठेवून दिलेत. साधारणतः 5 ते 7 मिनिट एवढा वेळ एक बॅच स्टीम होण्यासाठी लागतो. तर बघा 5 ते 7 मिनटामध्ये मस्त शायनी असे मोमोज स्टीम झालेले आहेत. स्टीम्ड मोमोजसुद्धा एकदम मस्त लागतात. आता रेड चटणीमध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट ॲड करणं विसरले होते, त्यामुळे 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट मी सेपरेट थोडीशी तेलामध्ये फ्राय करून घेतली आणि ह्यामध्ये ॲड केली. रेड चटणीसुद्धा रेडी आहे, मेयोचं डीपसुद्धा रेडी आहे आणि हे मस्त शायनी आणि सॉफ्ट मोमोज. सगळ्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय बाय.